Good morning, friends. Today we are going to learn about the production of various substances. See, in this section on page number 45 in your textbook, there are production of substances given like rubber, paper, threads also. Now, आज आपल्याला प्रोडक्शन ऑफ सबस्टन्समध्ये रबर हे कशापासून तयार केलं जातं आणि त्याची जी प्रोसेस आहे ती आपल्याला आज माहीत करून घ्यायची आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल, हे बघा या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल रबरची माहिती दिलेली आहे. रबर इज ऑफ टू टाईप्स, नॅचरल अँड आर्टिफिशियल. आर्टिफिशियल मीन्स मॅनमेड. तर रबरचे दोन प्रकार आहेत, नॅचरल आणि आर्टिफिशियल. नॅचरल रबर इज सॉरी नॅचरल रबर इज ऑब्टेन्ड फ्रॉम द गम or sap of trees. This sap is called latex. Rubber has a peculiar odor and it is white in color. तर नॅचरल रबर जे आहे ते डिंकपासून किंवा त्याला चीक म्हणू आपण, झाडाचा जो चीक असतो त्याच्यापासून तयार केलं जात असतं. तर दिस सॅप इज कॉल्ड लेटेक्स. तर जो चीक असतो त्याला लेटेक्स असं म्हटलं जातं आणि त्या रबराला विशिष्ट प्रकारचा वास असतो आणि त्याला पांढरा रंग असतो. मग आता ही जी प्रोसेस आहे रबर तयार करण्याची, दॅट इज कॉल्ड ॲज व्हल्कनायझेशन. तर ही व्हल्कनायझेशनची प्रोसेस काय आहे? ते इन दिस प्रोसेस रबर इज हीटेड विथ सल्फर फॉर 3 to 4 hours. 3 ते 4 तास सल्फर बरोबर त्याची अभिक्रिया होते किंवा त्या उष्णता दिली जाते टू गिव्ह हार्डनेस टू द रबर. सल्फर इज मिक्स इन इट. तर रबराला जर हार्डनेस द्यायचा असेल तर त्या ठिकाणी सल्फर मिक्स करावं लागतं. द प्रपोर्शन ऑफ सल्फर इन द मिक्सचर इज डिटरमाइंड बाय द पर्पज फॉर विच द रबर विल बी यूज. म्हणजे आपल्याला त्या रबराचा कोणता उपयोग करायचा आहे, कशासाठी उपयोग करायचा आहे हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी सल्फरचं प्रमाण ठरवलं जातं. मग त्यापासून आपल्याला इरेझर, रबर बॉल, रबर टॉईज हे आपण बनवत असतो. रबर बँड जे आहे त्या रबर बँडमध्ये तर सल्फरचं प्रमाण अतिशय कमी असतं. त्यानंतर बघा खाली एक महत्त्वाचा भाग दिलेला आहे, डू यू नो. तर त्याची रबराबद्दल माहिती दिलेली आहे. बघा रबर कशा पद्धतीने मिळवतात या चित्रामध्ये तुम्हाला दिसून पण येते. तर रबर इज अ नॅचरल सबस्टन्स ऑब्टेन बाय कलेक्टिंग द लॅटेक्स ऑफ अ सर्टेन ट्री. एका विशिष्ट झाडाचा चीक त्यापासून आपण नैसर्गिक रबर मिळवू शकतो. रबर ट्रीज आर फाउंड इन द अबंडन्स इन ब्राझील. ब्राझीलचा जो देश आहे किंवा भाग आहे त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रबराची झाडं सापडतात. लेटर दिस ट्रीज were planted in other countries too. The botanical name of this tree is Hevea brasiliensis. In India, the maximum production of rubber is in Kerala. तर आपल्या भारतामध्ये केरळ राज्यामध्ये सगळ्यात जास्त रबराचं प्रोडक्शन होत असतं. तर हा झाला रबराचा भाग. आता दुसरा भाग आहे आणखी पेपर. पेपरचं प्रोडक्शन कसं होतं तेही आपण या ठिकाणी आपण बघूया. सो फर्स्ट वन इज पेपर इज द सबस्टन्स और मटेरियल फॉर्म ड्यू टू द इंटरविनिंग ऑफ सेल्युलोज फायबर्स इन ग्रास, वूड, रॅग्स और वेस्ट पेपर. दस पेपर इज अ काइंड ऑफ नेटवर्क ऑफ सेल्युलोज फायबर्स. पेपर जो आहे तो लगद्यापासून आपण तयार करतो. त्याच्यामध्ये मग लाकडाचा भुसा असेल, ग्रास म्हणजे गवत असेल, वेस्ट पेपर असेल, ते यांचं सगळं जो लगदा आहे तर लगदापासून आपण तयार करतो. मग कशा पद्धतीने आपण पेपर तयार करतो तर बघा, कोनिफेरस ट्रीज लाईक पाईन आर यूज टू मेक पेपर. आपल्या भारतामध्ये कोनिफेरस ट्रीज आहे तर ते पेपर बनवण्यासाठी आपण वापरतो. द बार्क ऑफ द लॉग्स ऑफ दिस ट्रीज इज फर्स्ट रिमूव्ह अँड द वूड इज ब्रोकन इन टू स्मॉल पीसेस. त्याची जी झाडं आहे, झाडांच्या फांद्या तोडल्या जातात, फांद्या मोकळ्या केल्या जातात आणि त्याच्यापासून लाकूड जे आहे ते छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतलं जातं. द मिक्सचर ऑफ दिस पीसेस
अँड सम केमिकल्स इज केप्ट सोकिंग फॉर अ लॉंग टाईम. आणि त्याच्यानंतर हे जे तुकडे आहे, लाकडाचे तुकडे आणि काही विशिष्ट असे रसायन हे भिजवत ठेवले जातात, खूप दिवस भिजवत ठेवले जातात. इट हेल्प्स टू फॉर्म पल्प. आणि मग त्याच्यापासून पल्प तयार होतो. पल्प म्हणजे लगदा तयार होतो. वेन द केमिकल प्रोसेस इज कम्प्लिटेड, द फायब्रस सबस्टन्सेस फ्रॉम वूड पल्प आर सेपरेटेड अँड सम डायज आर ॲडेड. आणि लगद्यापासून जो पल्प तयार झालेला असतो त्याच्यापासून फायब्रस जो भाग असतो तो भाग सुटा होतो आणि त्याच्यामध्ये मग डाईस टाकले जातात. द पल्प इज देन पास थ्रू रोलर, ड्राईड टू फॉर्म पेपर अँड फायनली वुंड ऑन रील. आणि नंतर मग जो लगदा आहे तो लगदा रोलरच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर पेपर सुकवला जातो आणि नंतर मग तो गुंडाळला जातो. सो अशा पद्धतीने आपण पेपर तयार करता येऊ शकतात. खाली बघा, डू यू नो मध्ये काही माहिती दिलेली आहे. तर आपल्या भारतामध्ये इन इंडिया द फर्स्ट फॅक्टरी टू मॅन्युफॅक्चर न्यूज प्रिंट पेपर टू बी यूज फॉर न्यूजपेपर वॉज इस्टॅब्लिश्ड ॲट नेपानगर इन मध्य प्रदेश इन 1955. तर भारतामध्ये आपल्या वर्तमानपत्राचा जो पेपर असतो, कागद असतो, ते करण्यासाठी फॅक्टरी सेटअप झालेली आहे. ती आहे मध्य प्रदेशमध्ये नेपानगर या ठिकाणी. ती आहे 1955 पासून. सो पेपर इज ऑल्सो मॅन्युफॅक्चर ॲट सोनगड इन गुजरात. इन महाराष्ट्र देर इज अ पेपर फॅक्टरी ॲट बल्लारपूर नियर चंद्रपूर. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा चंद्रपूरमध्ये बल्लारपूर या ठिकाणी पेपर फॅक्टरी आहे. गुजरातमध्ये सोनगड या ठिकाणी आहे. मध्य प्रदेशमध्ये नेपानगर सुरुवातीची जी 1955ला स्थापन झालेली पेपर फॅक्टरी आहे. तर हे खूप महत्त्वाचे असे भाग होते. तर आज आपण 2 भाग बघितले, एक भाग रबर आणि पेपर. पुढच्या तासाला मी तुम्हाला सिंथेटिक फायबर्स आणि थ्रेड्सबद्दल माहिती सांगेल. ओके.